नमस्कार. सह्याद्री श्री टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जगातील प्राचीन महानतम सभ्यतांमध्ये भारताप्रमाणेच ग्रीसचा देखील समावेश होतो. ग्रीसचे वैशिष्ट्य म्हणजे इसवी सन पूर्व 5व्या शतकात तेथे अस्तित्वात असलेली छोटी छोटी नगरराज्ये. ग्रीसमध्ये अथेन्स व स्पार्टा ही दोन महत्त्वाची नगरराज्ये होती. परंतु दोन्ही नगरराज्यांमध्ये हाडाचे वैर होते. या दोघांच्या संघर्षात एका महान विचारवंताचा मात्र बळी गेला. तो विचारवंत म्हणजे सॉक्रेटिस होय. अथेन्स म्हटले की आपल्याला आठवते ऑलिम्पिक स्पर्धा. तेच अथेन्स ज्या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात झाली. अथेन्स म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर. अथेन्स म्हणजे अशी भूमी जेथे सारस्वतांच्या जिभेवर साक्षात आई सरस्वतीच वास करते. क्लासिकल सभ्यतांचा मेरुमणी म्हणजे अथेन्स. इसवी सन पूर्व 7व्या शतकात ज्याप्रमाणे भारतामध्ये लोकशाहीचा उत्सव साजरी करणारी गणराज्ये होती, त्याचप्रमाणे इसवी सन पूर्व 5व्या शतकात अथेन्समध्ये गणराज्य व लोकशाही त्या ठिकाणी होती. अथेन्स म्हणजे मानवता व तत्त्वज्ञानाची जननी. अथेन्स म्हणजे स्थापत्याचा उत्तम नमुना. अथेन्स म्हणजे सूर्यदेवता. अथेन्सप्रमाणे आणखी एक नगरराज्य होते. तेथे राजेशाही होती. युरोपातील स्पार्टा म्हणजे भारतातील 12 मावळच. सुंदर दऱ्याखोऱ्या, सुंदर नागमोडी वाहणाऱ्या नद्या. आपण असे म्हणू शकतो, महाराष्ट्रात जसे मराठी तसे ग्रीसमध्ये स्पार्टन. स्पार्टन म्हणजे भूमीचे रक्षक. स्पार्टन हा एक योद्ध्यांचा समूह होता. तो ग्रीसमधील नगरराज्यांचे रक्षण करीत असे. असे म्हणतात, स्पार्टात जर एखादे अपंग मूल जन्माला आले तर त्याला मारून टाकले जाई, कारण योद्ध्यांच्या या राज्यात अपंगांचे काम तरी काय. थोडक्यात स्पार्टन म्हणजे प्रचंड शारीरिक क्षमता असलेले योद्धे. असे स्पार्टा ज्या ठिकाणी योद्धे राहत होते, असे स्पार्टा ज्या ठिकाणी प्रचंड झाडी झुडपी आणि उंच उंच पर्वत होते, असे स्पार्टा ज्या ठिकाणी युद्धपारंगत लोक राहत होती. परंतु ग्रीसमधील या दोन नगर राज्यात नेहमी गृहकलह चालत असे. त्यातही मानवतावादी अथेन्सवासी व युद्धकला निपुण स्पार्टन यांच्यात हाडाचे वैर होते आणि ते जगप्रसिद्ध होते. ते एकमेकात भांडत असत आणि या भांडणाची व युद्धाची कथा आज आपण बघणार आहोत. स्पार्टन हे युद्ध निपुण होते, त्यामुळे त्यांच्याकडे सशक्त सेना होती. मोठमोठाली जहाजे होती. मोठे आरमार होते. त्यांचे शस्त्र कारागीर अचूक व अभेद घेणारी शस्त्रास्त्रे बनवत असे. परिणामी ते अजेय होते. स्वतःच्या या पराक्रमी सेनेचा वापर ते इतर नगर राज्यांवर आपला दावा ठोकण्यासाठी करत असे. साम्राज्यवादी स्पार्टनांनी अथेन्सवर हल्ला करण्याची तयारी चालवली. त्याचेच नियोजन करून अनेक जहाजांनी ते अथेन्सवर आक्रमण करण्यासाठी निघाले. त्यानंतर झालेल्या घनघोर युद्धात अथेन्सचा पराभव झाला. स्पार्टन मोठी खंडणी घेऊन विजयाच्या उन्मादामध्ये निघून गेले. अथेन्समध्ये हजारो लोकांची हत्या झाली. अथेन्समध्ये मोठ्या प्रमाणावर हानी तर झालीच, पण आर्थिक हानीसुद्धा झाली. अथेन्समध्ये संपूर्ण उद्ध्वस्तपणा निर्माण झाला.
अथेन्सचे सारे लोक त्या मृतदेहांकडे बघत राहिले. या युद्धामध्ये स्पार्टा विजयी झाला. स्पार्टामध्ये विजयोत्सव सुरू होता. स्पार्टनांनी मोठी खंडणी वसूल करून आपले नगर राज्य समृद्ध केले. परंतु अथेन्समध्ये मात्र पराभवाने कासाविस्ता वाढली होती. तेथे लोकशाही व्यवस्थेतून निवडून आलेल्या राज्यकर्त्यांना पराभव कोणाच्या माथ्यावर मारावा हे कळेनासे झाले. अथेन्समधील माणसे, प्राणी एवढेच काय, तेथील निर्जीव वस्तूसुद्धा पराभवाने शरमली. झालेल्या पराभवाने अथेन्समधील सारस्वतांची लक्ष्मी मात्र स्पार्टा नगरात चोरट्या पावलांनी निघून गेली. भकास झालेल्या बाजारपेठा राज्यकर्त्यांकडे मात्र डोळे वटारून बघत होत्या. अथेन्सच्या संसदेत मात्र मोठमोठी कारस्थाने रचल्या जात होती. म्हणतात ना, लोकशाही म्हणजे एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडणे, आणि या राजकारणात मात्र बळी जातो तो सामान्य माणसाचा. असाच एका विचारवंताचा बळी या राजकारणात गेला. अथेन्सच्या संसदेमध्ये मोठ्या चर्चा झडल्या. नगरराज्यातील लोकप्रतिनिधी एकमेकांवर धावून गेले. सक्षम सैन्य नसलेल्या अथेन्सच्या पराभवाचे खापर चर्चेच्या शेवटी सॉक्रेटिसवर फोडण्यात आले. त्याच्यावर झालेल्या या घाणेरड्या आरोपाने सॉक्रेटिस निराश झाला. त्याच्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. त्याचे अथेन्सच्या भूमीवर नितांत प्रेम होते. म्हणूनच मातृभूमीची कीर्ती समस्त विश्वात पसरावी यासाठी त्याने तत्त्वज्ञानाचा व मानवतावादाचा प्रचार केला होता. संपूर्ण अथेन्सवासियांचे लक्ष संसदेच्या निर्णयाकडे लागले होते. सॉक्रेटिसला पकडून चौकात उभे केले गेले. त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी सांगण्यात आले. त्याने त्याची बाजू भक्कमपणे मांडली सुद्धा, परंतु निर्णय मतदानातून घेण्याचे ठरले. संसदेमध्ये 500हून अधिक न्यायाधीश होते आणि त्यांनी मतदान केले. सॉक्रेटिस स्वतःची बाजू भक्कमपणे मांडत होता, परंतु मुरमाड झालेल्या दगड झालेल्या संसदेतील कोणताही प्रतिनिधी त्यांचे ऐकून घेत नव्हता. संपूर्ण खापर सॉक्रेटिसवर फोडण्यात आले. सॉक्रेटिस निराश झाला होता. त्याच्यावर प्रचंड श्रद्धा होती. त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला की अथेन्समधील तरुणांना त्याने चुकीच्या गोष्टी शिकविल्या. त्याने मानवतावाद शिकवला, तलवार शिकवली नाही. त्याने तत्त्वज्ञान शिकवले, परंतु युद्ध नैपुण्य शिकवले नाही. त्याने पुस्तके वाचायला शिकवली, पुस्तकातून वस्तूच्या मागचे तत्त्व शोधायला शिकवली, पण युद्धरचना कशी करावी, त्याचे व्यवस्थापन कसे करावे, त्याने युद्ध कसे जिंकावे हे शिकवले नाही, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला. त्याच्यावर त्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये देशद्रोह शिकवण्याचा आरोप करण्यात आला. या सगळ्या आरोपातून मातृभूमीवर प्रचंड प्रेम करणारा सॉक्रेटिस मात्र प्रचंड निराश झाला होता. 500 जणांच्या प्रतिनिधींनी त्याच्या विरोधात मतदान केले. 250पेक्षा जास्त प्रतिनिधींनी त्याच्या विरोधात कौल दिला. काहींनी त्याच्या बाजूने सुद्धा कौल दिला. परिणामी त्याला पकडण्यात आले. त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. शिक्षेमध्ये सांगण्यात आले की त्याने स्वतःच्या हाताने विषाचा ग्लास पिऊन स्वतःला मृत्यूदंड द्यावा. ठरल्याप्रमाणे त्याला एका कैदखान्याकडे नेण्यात आले. कैदखान्यामध्ये घेऊन जात असताना
त्याच्याबरोबर अनेक त्याचे विद्यार्थीसुद्धा येत होते. संपूर्ण अथेन्सची जनता सॉक्रेटिसकडे पाहत होती. सॉक्रेटिस मात्र व्याकुळ होता. त्याच्या मनामध्ये वेगळेच विचार चालू होते. तो तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी या विषयावर प्रचंड प्रेम करत होता. त्याची प्रचंड श्रद्धा होती. शेवटी त्याला एका कारागृहात ठेवण्यात आले. त्या ठिकाणी एका अशा व्यक्तीला विष बनवण्यात आले जो विष बनवण्यात निपुण असेल आणि ते विष त्याच्या हातामध्ये देण्यात आले. ज्यावेळी त्याच्या हातामध्ये विष देण्यात आले त्यावेळी तो तत्वज्ञान शिकवत होता. तत्वज्ञानामधील एक भाग जो शिकवत होता, ज्या भागाचं नाव होतं मृत्यूनंतरचे जीवन. प्रचंड नितांत श्रद्धा त्याच्या तत्वज्ञानावर होती. त्यामुळे मृत्यूच्या वेळीसुद्धा तो विद्यार्थ्यांना शिकवत होता, मृत्यूनंतर येणारा जो जन्म आहे त्या ठिकाणी नवी माणसं मिळतात आणि त्या ठिकाणी प्रचंड तत्वज्ञानाच्या चर्चा झडतात. सॉक्रेटिसने विषाचा प्याला पिला, स्वतःला संपवून घेतले. ज्या ठिकाणी त्याला मृत्यू आला त्या ठिकाणचे दगड त्याची आठवण काढत असतील. त्या ठिकाणची माती त्याला श्रद्धांजली वाहत असेल. एका प्रचंड मोठ्या तत्वज्ञानाच्या जनकाने स्वतःला विष पिऊन मारले. स्वतः अपोलो, व्हीनस देवतासुद्धा त्याच्यासाठी रडले असेल. स्वतः सॉक्रेटिस हा प्रचंड निष्ठावान आणि मातृभूमीचा भक्त होता आणि अशा तत्वज्ञानाच्या या मानवतावादाच्या विचारवंताकडे व्हीनस देवतासुद्धा अभिमानाने पाहून स्वर्गामध्ये त्याचे स्वागत केले असेल. मित्रांनो, सॉक्रेटिस हा एक असा तत्वज्ञ होता की ज्याचं स्पार्टा आणि अथेन्सच्या युद्धामध्ये बळी गेला. असे असले तरी विश्वाच्या शांततेसाठी त्याने मांडलेले विचार हे फार महत्त्वाचे होते. नंतरच्या काळामध्ये म्हणजे सॉक्रेटिस नंतर प्लेटो, थुसिडाइडस, त्यानंतर असे अनेक विचारवंत, ॲरिस्टॉटलसारखे विचारवंत जन्माला आले जे ग्रीसमधील सॉक्रेटिस पंथातीलच होते. सॉक्रेटिस दर्शन हे खूपच महत्त्वाचे आणि प्रत्येक तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्याने वाचावे असे आहे. धन्यवाद. आमचा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा.